नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आबा आहेत आणि आबांना विचारणार आहे पूर्वीचा विकास आणि आत्ताचा विकास. आता कुठं सोलापूर चाललंय आणि मागं काय होतं आणि आता काय व्हायला पाहिजे सोलापूरला, या संदर्भात आपण आबांना विचारणार आहे की सोलापूरचा विकास कुठल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आबा? सोलापूरला विकास होण्यासाठी खूप मोठं पोटेन्शियल आहे. आपण जर बघितलं तर सोलापूरला इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थी इंजिनियर झाल्यानंतर इथं काम नसल्यामुळे पुण्याचा रस्ता पकडत आहेत. सोलापूरला जर IT इंडस्ट्री झाली किंवा इथल्या इंजिनियरना काम मिळालं इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये किंवा MIDC मध्ये, तर सोलापूरची फार मोठी प्रगती होणार आहे. सोलापूर प्रगतीपथावर आहेच आणि आणखी प्रगतीचा वेग हा पकडणार आहे. सोलापूरला फार मोठं पोटेन्शियल आहे. सोलापूर शहरातून 2 हायवे जातात. रेल्वे कनेक्टिव्हिटी जवळजवळ 40 ट्रेन्स आहेत. भारतात सर्व ठिकाणी जातात. त्याचप्रमाणे आता विमान सेवा सुद्धा सुरू झालेली आहे, अतिशय चांगली आहे. मध्यंतरी मी गोव्याला गेलो होतो. 20-40 मिनिटात गोव्याला आपण पोचतो. मुंबईला तासात पोचतो. मध्यंतरी मी मुंबईला गेलो होतो. संध्याकाळचं एक रिसेप्शन होतं. 2 वाजताचं विमान पकडलं, मुंबईला गेलो, रिसेप्शन केलो आणि सिद्धेश्वरनी परत आलो. कनेक्टिव्हिटी ही डेव्हलपमेंटची सगळ्यात मोठी जननी आहे. आणि सोलापूरला एक मोठं शहर, सोलापूरसारखं शहर पूर्वी 4 नंबरचं होतं. मुंबई, पुणे, नागपूर आणि सोलापूर, ते सुद्धा आता गतवैभव मिळून शकेल. फक्त इथल्या नेत्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे. सोलापूरला इंजिनिअरिंग कॉलेज होणार होतं, पण यशवंतराव चव्हाणांनी ते पळवलं असं म्हटलं जातं. आम्ही त्यावेळी खूप लहान होतो. त्यानंतर त्याचवेळी खरं लढा जर दिला असता तर त्याचवेळी इंजिनिअरिंग कॉलेज आलं असतं. मेडिकल कॉलेजच्या वेळी जो लढा झाला त्या लढ्याचा मी साक्षीदार आहे की लकी चौक हा केंद्रबिंदू होता. जे कुलकर्णींचं घरमध्ये लिमये, कुमार सप्तर्षी सर्व होते आणि सोलापूरकर पेटून उठले होते त्यावेळी आणि त्यांनी हे आंदोलन केलं. त्यामुळे सोलापूरला मेडिकल कॉलेज झालं. मेडिकल कॉलेज झाल्यामुळे मोठं हॉस्पिटल झालं. तर प्रगतीच्या सर्व पोटेन्शियल हे सोलापूरमध्ये आहे. आणि आता एक आपल्या सोलापूरकरांचं काय झालेलं आहे की सोलापूरवर टीका करणे उलट आपण कौतुक करायला पाहिजे. मध्यंतरी मी पुण्याला चाललो होतो इंटरसिटीने आणि उगीच एक 4 जण सोलापूरवर टीका करत होते. मला म्हणले, तुमचं काय म्हणणं वकील साहेब? मी त्यांना म्हटलं, सोलापूरसारखं चांगलं शहर जगात कुठलंही नाही. अहो असं कसं काय म्हणता म्हणले. म्हणलं काय, तिथं सर्व फ्रॉम KG टू इंजिनिअरिंग, मेडिकल, नंतर नर्सिंग, फिजिओथेरपी, आर्किटेक्चर, डेंटिस्ट, सर्व प्रकारचे कॉलेजेस आहेत. त्याचप्रमाणे सोलापूरला ट्रॅफिक जाम नाही. सोलापूरला वैद्यकीय सेवा खूप आहे चांगली. सोलापूरला सर्व काही चांगलं आहे सोलापूरचं. आणि नावं जर तुम्ही सोलापूरला ठेवली, आता आपल्या मुलाला जर आपणच नावं ठेवली तर दुसरे कशाला चांगलं म्हणतील हो तुम्हाला. त्यामुळे आपण सोलापूरला चांगलंच होण्यासाठी आपण पहिलं सोलापूरचं कौतुक करायला पाहिजे. सोलापूरबद्दल खूप लोकांना प्रेम आहे. आता आमचे मित्र आहेत ते सांगतात किंवा ते मित्रांची मुलं म्हणतात. आता तिथं पुण्यात 1.5-2 लाख रुपये पगार असणारा माझ्या एका मित्राचा मुलगा म्हणला, काका म्हणला, मला सोलापूरला 50,000ची नोकरी मिळाली तर मी आनंदाने येईन. आणि आता ते दिवस जवळ आलेले आहेत. याचा IT हब होऊन जाईल. आणि सोलापूरनी जी ॲग्रिकल्चरमध्ये जी ग्रोथ केलेली आणि जी झेप घेतलेली आहे, पूर्ण महाराष्ट्रात जास्ती साखर कारखाने सोलापुरात आहेत. केळाचं उत्पादन जळगावपेक्षा सोलापुरात जास्ती आहे. डाळिंबाचं उत्पादन आहे. फक्त शासकीय योजना, आता डाळिंबाचं संशोधन केंद्र हे सोलापूरला होण्याच्या ऐवजी सांगोल्याला व्हायला पाहिजे होतं. कारण सांगोला, आटपाडी, जत भागामध्ये डाळिंबाचं खूप मोठं क्षेत्र आहे. पण फक्त केवळ आणि केवळ अधिकारांच्या सोयीसाठी म्हणून ते सोलापूरला ठेवलं. हे जर दुसरीकडे झालं असतं, साऊथमध्ये झालं असतं, तर लोकांनी आंदोलन केलं असतं. सोलापूरच्या लोकांची पूर्वीची जी म्हणत होते ना, सोलापूर नाही शोलापूर, ती थोडं आता विझलेली आहे. पुन्हा लोक आंदोलन व्हायला पाहिजे
मग सोलापूर बघा तुम्ही, आता सोलापूरचा विकास भरपूर झालेला आहे. सिद्धेश्वर तलावाचा बघा, रोज मी फिरायला जातो, आमचे पाहुणे सोलापूरला आले होते, बडोद्याचे होते, ते म्हणले किती सुंदर आहे हो तुमच्याकडे, म्हणले हे एवढं चांगलं मंदिर आहे, हे आहे, सर्व सर्व चांगलं झालेलं आहे. आणि किल्ला आपला चांगला आहे, पण किल्ल्यामध्ये जरा व्यवस्थिशीर जर स्वच्छता केली आणि तिथं गाईड वगैरे ठेवला तर किल्ल्याला सुद्धा आपलं गतवैभव आपण करू शकतो. कंबर तलाव आहे, हे हिप्परगा तलाव आहे, खूप चांगलं. आणि सोलापूरला दुसरं म्हणजे पोलीस खात्याने, ट्रॅफिक पोलिसांनी सोलापूरचं नाव बदनाम जे होत आहे ते थांबवलं पाहिजे. मी मध्यंतरी गोव्याला गेलो होतो, इतकं फिरलो, पण एकाही ठिकाणी आमची गाडी कुठं अडवली नाही, कुठेही अडवली नाही. आणि मी दर सोमवार मंगळवारी पंढरपूरला जातो, ते केगावपाशी पोलीस MH13 सोडून सर्व गाड्या अडवत असतात. तुळजापूर रोडला बघा तसंच असतं. आणि मग आता इथून जे यात्रेकरू जातात किंवा जातात ते सोलापूरची बदनामीच करणार की हो. सोलापूरला पोलिस खंडणी मागतात, हे करतात. वरिष्ठांनी जे बहुसंख्य पोलीस चांगले आहेत, पण मुठभर ज्या पोलिसांमुळे जे बदनाम होत आहे सोलापूरचं पर्यटन क्षेत्र, त्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल कडक कारवाई या लोकांकडे केली पाहिजे. आणि पोलिसांनी सोलापूरचं जे ट्रॅफिक आहे, वन वे ट्रॅफिक वगैरे, ते वन वे ट्रॅफिक पण सुधारायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचे, सोलापूर मनात आणलं तर काय करू शकतं, हे डॉल्बी मुक्त सोलापूर महाराष्ट्राने याचा आदर्श घेतलेला आहे. देश पातळीवर ह्याची दखल घेण्यात आली. सोलापूरकर खूप 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 चांगले आहेत. सोलापूरकर ते मोठ्या हृदयाचे आणि दिलदार माणसं कुठं मिळणार नाहीत. फक्त आता सोलापूरला ज्या गतवैभव जे सोलापूरचं होतं ते आणलं तर सोलापूर 4 नंबरला नाही 3 नंबरला जाईल. पण यासाठी इथल्या नेत्यांनी तो जिद्द बाळगली पाहिजे. आणि वाटल्यास आपण सोलापूरच्या लोकांनी सुद्धा त्यासाठी आंदोलनाची तयारी ठेवली पाहिजे. आबा मला सांगा, परवा दिवशी आमदार सुभाष देशमुख हे अवैध व्यवसायावर बोलले सभेमध्ये. कसं वाटतंय तुम्हाला, एका आमदारांनी सभेमध्ये बोलावं? सुभाष देशमुखांबद्दल मला खूप मोठा आदर आहे. आणि सुभाष देशमुखांनी ही गोष्ट विधानसभेत सांगण्याच्या ऐवजी पोलीस कमिशनरला भेटून जर सांगितलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, सोलापूरची बदनामी झाली नसती. आणि एकंदर पोलीस खात्याच्या वर्जनवरून असून दिसून येतंय की हायकोर्टाने स्टे दिलेला आहे. आणि ते स्टे दिल्यामुळे हे परत डान्स बार चालू झालेले आहेत. जर पोलिसांनी ताबडतोब तिथं मुंबईला जाऊन ज्या हायकोर्टाने स्टे दिलेला आहे त्या सरकारी वकिलांना भेटून तो स्टे उठवण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललं पाहिजे. आणि मला दुसरं एक सांगितलं पाहिजे की सोलापूरला 40 चेसी क्रॅक झाल्याची जी झालेली आहे तो फार एक मोठा फ्रॉड झालेला आहे. वास्तविक पाहता जर त्याबद्दल जर एखादा FIR दाखल झाला आणि तर मला वाटतं खूप एक महाराष्ट्रातला मोठा घोटाळा उघडकीला येईल. कारण एकंदरीत तिथे 40 एवढा कोट्यावधी रुपये आमच्या शासनाचे आम्ही कर भरलेला आणि का म्हणून फुकट लेलँड कंपनीला द्यायचे. त्यासाठी सुद्धा सोलापूरकरांनी या चेसी क्रॅक झालेला आहे त्याबद्दलचा तपास CBI तपास होण्यासाठी एक लढा उभारला पाहिजे. फक्त एक कळकळीची विनंती आहे सर्व नेत्यांना की हे जे आमच्या माय बहिणींचं जे हाल चाललेले आहेत, रात्रभर पाण्यासाठी उभारायचं, तेवढं जरी तुम्ही दूर केले तरी फार मोठे तुम्हाला आशीर्वाद लाभतील आणि दुवा लागेल. धन्यवाद.